आज योगीराज हॉलचे सर्वेसर्वा आशिष पाठक यांच्याबरोबर एक मीटिंग होती. संध्याकाळी 7 वाजता ती उरकून मी पुन्हा घरी निघाले. मारुती मंदिर चौकापर्यंत गाडी जात असताना अचानक एक आवाज आला. चाललीस न भेटताच? तो आवाज इतका अंतरातून आला होता की मी गाडी परत वळवली आणि आवाजाचा स्रोत जिथून आला त्या ठिकाणी पावलं आपोआप वळली गेली. बघितलं तर तो एकटाच उभा होता आपल्या प्रिय प्रतितीबरोबर संवाद साधत. थंडीचे दिवस होते, त्यामुळे मस्त लोकरीच्या टोप्या घालून दोघे उभे होते. मला बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद त्याला झाला असावा असा भाव मला दिसला. मीही हृदयस्थ गलबलून गेले. एक नीरव शांतता पसरली गेली आणि डोळ्यांनी त्यांची कवाडं आपोआप बंद केली. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं. मग मीच म्हटलं, ये तो वही है. नेहमीप्रमाणे त्याचं रूप बघितलं की डोळे बरसायला आसुसलेले असतात आणि ते बरसतच राहिले. मग तोच म्हणाला, का रडतेस? मी म्हणाले, जब जब हृदय मथा है मैंने तब तक अधर लगे कुछ कहने. जब जब अधर सिए है मैंने तब तब नयन लगे है बहने. तर तो म्हणाला, मत बहने दो नयनों को, आंसू तो श्रृंगार हृदय के, हृदय में ही रहने दो. मी म्हणाले, काय करू? तुला बघितलं की हीच भाषा येते मला. मग मीच डोळे पुसले आणि एक गोष्ट खूप छान झाली की मला हवी असते ती शांतता तिथे वास करत होती. शांती सर्वदा सदा भवती. मी आणि ते दोघे, बस. मग हवा तसा संवाद होत गेला आमच्यात. आमच्या संवादात व्यत्यय येईल असं कोणीच तिथे बराच वेळ आलंच नाही. मग तोच म्हणाला, सध्या तू तुझ्या कामात एवढी गर्क की त्यामुळे तुला बोलायला वेळ नाही, म्हणून मीच आवाज दिला तुला. चुकलं का काही माझं? नाही नाही रे, असं काय बोलतोस? पण तूच म्हणत असतोस ना, कर्म करत राहा. त्या गदारोळात मी आंतरिक संवाद नाही साधू शकले तुझ्याशी. माझा पसारा खूपच छोटा, तरीही तो सांभाळताना माझी धडपड होते आहे रे. तू तर विश्वाचा पसारा सांभाळतोस, तरीही कायम हसतमुख दिसतोस. पण एक सांगू, सगळा शीण जातो रे तुला बघून. त्याच्या अचानक लक्षात आलं असावं, म्हणून म्हणाला, मागे काकड आरतीला आली होतीस? मीही गडबडीत होतो. किती लोकांना तेव्हा आम्हाला भेटायचं असतं. तेव्हा तुला फक्त हाय बाय केलं, पण आज मलाही तुझी आठवण आली म्हणून आवाज दिला. मीही माफी मागितली. नाही तुला भेटू शकले, नाही बोलले तुझ्याशी मी बरेच दिवस, नाही सांगितलं तुला दिवसाचा लेखाजोखा. लांब गेले का मी तुझ्यापासून? तर तो म्हणाला, तुझी कामाची धावपळ करताना, व्यवस्थापन करण्यामागे लागणारी तुझी बुद्धी, कामातून कधी कधी होणारा ताण, त्या ताणातून मार्ग काढून तुझं पुढे जाणं, कामातून तयार होणारा समृद्ध आकार, त्यातून तुझ्या चेहऱ्यावर होणारे समाधान, आनंद, तुझ्या वाचन आणि श्रवणसृष्टीतील जी धुंदी बेहोशी आहे ना, आणि त्या खुमारीतूनच जे डोळे मिटले की त्यातून मिळणारी जी शांती आहे, जो परम आनंद आहे, तो मीच आहे की. सगळं सगळं मीच आहे. आई कधी आपल्या लेकराला प्रेम करायचं ठेवते का बेटा? लेकरू त्याच्या विश्वात मग्न असलं तरी आई त्यासाठी सगळं सगळं काही करत असते.
जे जे लेकरासाठी योग्य असतं ते. मीही त्याच्या पायावर डोकं ठेवून म्हणाले, नाम कुमारी पांडुरंगा, चढी रहे दिनरात. बापाचा हात हातात असला की येते निर्धास्तता. आपण हात सोडला नाही पाहिजे. तो तर सहस्त्र बाहूंनी आलिंगन द्यायला तयार असतो. एक निराकार आधाराचा हात असतो तो, आपण मात्र तो सोडायचा नाही. तो जिथे नेईल तिथे जायचं, कारण त्याची वाट विवेकाची. वो जहां ले जाए वही मंजिल. आपल्यासाठी त्याच्याकडे वेळच वेळ आहे. आपणच संवाद साधला पाहिजे. उसे अपनी हर शर्त मंजूर है. फक्त त्याला हवाय संवाद, हृदयातून होणारा. कारण त्याला भावाची, मौनाची भाषा समजते. मग मीही बोलले, आता तुला कधीच आवाज द्यावा लागणार नाही. ही भेट रोज होत राहणार. कारण साहिब है रंगरेज, चुनरी मेरी रंग डाली, स्याही रंग छुडा के दियो मजीठा रंग. आतल्या साधीला प्रतिसाद द्यायला हवा, संवाद व्हायला हवा अंतरात्म्याशी. अंतर्ऊर्जेत गहन स्नान झाले पाहिजे. पांडुरंगा, आता निघू मी? तर मला म्हणतो, कुछ बातें हमसे सुना करो, कुछ बातें हमसे किया करो. मुझे दिल की बात बता डालो, तुम होठ न अपने सिया करो. जो बात लबों तक ना आए वो आंखों से कह दे दिया करो. मी म्हटलं, कुछ बातें कहना मुश्किल है, तुम चेहरे को पढ़ लिया करो. तर म्हणतो, जब तन्हा तन्हा होते हो आवाज मुझे दिया करो. मुझ में खो जाओगी तो आ हर कदम पर हुस्ने मंजिल तुझे दिखला दूं. भेटत राहू हा संकल्प करण्याचा शब्द देऊन मी त्याचा निरोप घेतला आणि सरत्या वर्षाचा देखील. सीमा दीपक कांचन, तळेगाव दाभाडे.